ओम. मुद्गल पुराणावरील विद्यावाचस्पती प्राध्यापक स्वानंद गजानन पुंड यांनी लिहिलेल्या कथारूप आणि विश्लेषणातील स्कंद 9 अध्याय 2 अयोगचरित कथनम याचे आता मी वाचन करणार आहे. श्रीमद मुद्गलाचार्य म्हणतात, हे दक्षा, आता तू निवृत्ती स्वरूप श्री गणराजांचे ब्रह्मभूयपद प्रदायक चरित्र श्रवण कर. सकलाधार असलेले स्वानंद ब्रह्म हे आपल्या योगबलाने नानाविध ब्रह्मांमध्ये स्थित असते. संयोग स्वरूपात त्यांच्यात अधिष्ठित होऊन नानाविध मायांनी युक्त होऊन विविध भावयुक्त होते. अर्थात स्वानंद ब्रह्म हे असत, सत, सम इत्यादी परमेश्वरी ब्रह्मात वा अन्न, प्राण इत्यादी शास्त्रात वर्णित ब्रह्मात अधिष्ठित होते. त्या स्वानंद ब्रह्माच्या योगशक्तीने ही ब्रह्मेही चैतन्यमय होतात. त्यामुळे त्यांच्या सत्तारूपातील त्यांच्या ठाई नांदणारी माया असते. त्याद्वारे हे स्वानंद ब्रह्मच अनेक भोगांचा आस्वाद घेते. जसे देहात जीव रूपात राहून प्रकृतिरूप मायेच्या आधारे अन्नादिकांचा भोग घेते. अनंत कल्पकाळ ते अशा क्रीडेने संतोष पावते. श्री ब्रह्मदेवांचा एक दिवस व एक रात्र या काळास कल्प असे म्हणतात. कृत, त्रेता, द्वापार, कली या 4ही युगांचा काळ 1000 वेळा झाला की तो ब्रह्मदेवांचा दिवस असतो. तेवढीच त्यांची रात्र असते. मायाविहीन असल्या कारणाने त्या प्राज्ञास निवृत्तीची इच्छा होते. अर्थात या लीलेचा कंटाळा येतो. ही सगळी खेळी पुरे करावी वाटते. ज्याला हे सर्व पुरे झाले असे वाटते त्यास प्राज्ञ असे म्हणतात. आपणास संसार कितीही केला तरी तो पुरेसा वाटतच नाही, म्हणून आपण अज्ञ असतो. त्यावेळी ते स्वानंद ब्रह्म जगत ब्रह्मांसह श्री गणेशांच्या भजनात रमले. ते अन्य सर्व ब्रह्मांशी संलग्न असताना तसेच त्यांच्या आधाररूपातही असतानाच संयोगनाशाकरिता भक्तिभावाने गणेशांची आराधना करीत राहिले. मनात त्या सर्वेश्वराचे ध्यान करून एकाक्षर मंत्राच्या उपासनेने जप करू लागले. श्री दक्ष विचारतात, एकाक्षर महामंत्र तर स्वसंवेद्यात्मक वर्णिला आहे. अयोगरूप गणनाथांचा तो प्रिय कसा असेल ते सांगावे. एकाक्षर मंत्राच्या शक्तीने संपन्न होऊन पंचेश्वरांना विविध शक्ती लाभल्या. प्रथम त्याच मंत्राने श्री गणराज दर्शन घडले. अशा रूपात श्री गणेशांना तथा पंचेश्वरांच्या शक्तीला निर्माण करणारा, जाणवून देणारा तो मंत्र आहे. मग जर तो संयोगाशी संबंधित आहे तर अयोगरूप गणराजांचाही तोच मंत्र कसा प्रिय आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर ज्या मंत्राने सर्व उत्पन्न केले त्याच मंत्राला लयाचा मंत्र कसा म्हणावा. श्री मुद्गलाचार्य म्हणतात, बुद्धिमंतांनी श्री गणेशांचा मंत्र शब्द आणि शब्दार्थाने युक्त असा म्हटलेला आहे. सर्व शास्त्रातही तो शब्दरूपात स्वसंवेद्य असाच मानला आहे. मात्र ज्यावेळी तो फक्त एकदेशी मर्यादित अर्थाने असतो त्यावेळी तोच अयोगवाचक असतो. शब्द आणि शब्दार्थाचा तेथे योग नसतो. ही रचना व्यवस्थित समजून घ्यावी लागेल. शब्द आणि शब्दार्थ म्हणजे शब्दाचा अर्थ वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ, आई हा शब्द आहे. त्याचा अर्थ काय तर पटकन कोणी सांगेल जननी, अंब, माता, मैया, मदर. पण लक्षात घ्या, हे अर्थ नाहीत. हे केवळ अन्य शब्दच आहेत. आई या मराठी शब्दाला जननी हा संस्कृत शब्द सांगितला. अर्थ कुठे आहे? हा अर्थ नाही. अर्थ म्हणजे ज्या शब्दाने सूचित होणारी बाब. ही घरात काहीतरी काम करीत असते. ती व्यक्ती
त्या शब्दाचा अर्थ असते. यानुसार शब्द वेगळा, अर्थ वेगळा. शब्दाने अर्थ सूचित होतो, पण म्हणून अर्थाला शब्द चिकटत नाही. शब्दाने अर्थाची जाणीव होते, म्हणून त्या शब्दार्थ संबंधाला संवेद्य जाणीव करून देणारे म्हणता येते. तसा मोरयाचा एकाक्षरी मंत्र हा शब्द आहे. मोरया त्या शब्दाचा अर्थ आहे. या अर्थाने तो मंत्र मोरयाचा स्वसंवेद्य आहे. मात्र शब्दाला अस्तित्व तेव्हाच आहे जेव्हा कोणीतरी तो वापरत आहे. उदाहरणार्थ, कमळ असा शब्द त्या विशिष्ट फुलासाठी कोणी वापरला म्हणून त्याला कमळ शब्दाचा अर्थ आला. पण जोवर कोणी वापरत नाही तेव्हाही कमळ होतेच, आणि कोणी म्हटले नाही तरी कमळ असणारच आहे. वास्तुरूपात हे शब्दार्थ उपयोग क्रियेशिवायही आहेच आहे. कोणी कमळ म्हटले म्हणून ते अस्तित्वात आले असे नाही, तर ते अस्तित्वात होते म्हणून कोणीतरी आपल्या व्यवहार सुलभतेकरता त्याला कमळ म्हटले असा शब्द उच्चारला जातो. त्यावेळी त्याचा अर्थरूपातील कमळाचे अस्तित्व हे शब्दार्थ संयोगरूप होते. पण ज्यावेळी अन्य कोणीही नसते व त्याचे कोणतेही वर्णन करीत नसते त्यावेळीचे त्याचे अस्तित्व हे अयोग अर्थात कशाशीही न जुळलेले शुद्ध एकमेवाद्वितीय असते. याच रूपात एकाक्षर महामंत्र रूप मार्गाने कोणी गणराज प्रभूंचे वर्णन करतो त्यावेळी तो मंत्र श्री गणेशांचे संसूचन करणारा म्हणून स्वसंवेद्य स्वरूप ठरतो. मात्र ज्यावेळी कोणीच नसतो त्यावेळी तो ओंकार, तो एकाक्षरी मंत्र हे गणराजांचे स्वरूपच असल्याने तो अयोग असतो. कारण योगाकरिता म्हणजे जुळण्याकरता दोन लागतात. जेव्हा एकच एक गणनाथ तत्व असते त्यावेळी तो अयोग असतो. फार सोप्या शब्दात गंग किंवा ओंकार हा एकाक्षरी मंत्र साधकाच्या दृष्टीने उपासनाधार रूपात स्वसंवेद्य योगरूप असतो व साधकाची एकरूपता झाली की ओंकार वा गँग हा एकाक्षरी मंत्र गणराजांचे स्वरूप असतो, अयोग असतो, वेगळा असतो. एकमेवाद्वितीय गणनाथच असतात हा भाव. अशी 100 वर्षे गेल्यावर आपल्या भक्तांना सुख देणारे प्रसन्न झालेले श्री गणनाथ प्रभू त्यांना वर देण्याकरता आले. हे दक्षा, श्री गणनाथांना आलेले पाहून सगळ्यांसह स्वानंदास अतीव आनंद झाला. प्रथम प्रणाम करून भक्तियुक्तरित्या त्या सगळ्यांनी श्री गणनाथांची पूजा केली. श्री दक्ष विचारतात, यांचा देह सगुण तर मस्तक निर्गुणवाचक आहे. त्यांच्या अभेदाने निजात्मक मूळ आत्मस्वरूप असे ते गजानन असतात. अयोगात तर सगुणही नसते आणि निर्गुणही नसते, तसेच त्या दोघांचा संयोगही नसतो. तेव्हा हे योगींद्र सत्तमा, हे गजानन अयोगवाचक कसे? हा माझा संशय आपल्या योगभावमयी वाणीने दूर करावा. श्री मुद्गलाचार्य म्हणतात, हे ज्ञा त्या देवी सिद्धी ही त्यांची देहमयी माया असते. ती आपले विविध भ्रम सोडून देऊन त्यांच्या शरीरातच लीन होते. नाना ज्ञानांच्या प्रभावाने युक्त असणारी मस्तकरूपी बुद्धीही भ्रांती धारण करणारा आपला भाव सोडून देऊन ती देखील गणराज लीन होते. त्यांच्या योगाने संयोगधारक ब्रह्म स्वसंवेद्य होत असते. ते गजानन स्वरूप मूळ रूपात लीन होते. सिद्धिबुद्धींच्या विलयरूप हीनत्वात ते ब्रह्मच अयोगवाचक ठरते. गजवक्त्रादी चिन्हांनी युक्त गणराज अशा रूपात अयोगवाचक असतात, यात संशय नाही. शब्द, शब्दार्थ आणि त्यांचा संयोग या तिन्हींनी युक्त नसलेले गजानन
हे हे दक्षा, मायारहित अवस्थेत सदैव अयोग रूपात शोभतात. ही सगळी रचना समजून घेण्याकरता शास्त्रात सर्परज्जू दृष्टांत दिलेला आहे. तो थोडा समजून घेऊ. अपुऱ्या प्रकाशात एखादी दोरी पडली असती की तिच्या वास्तव ज्ञानाच्या अभावात आपल्या अंतःकरणात त्या जागी सर्पाचा भास होतो. या स्वरूपात श्री गजानन प्रभू हे दोरीरूप वास्तव असतात. मात्र जीवाच्या अज्ञानरूपी अंधकाराचा परिणाम म्हणून त्याची दर्शन क्षमता लोपते आणि मग दोरी दिसत नाही, तसे गणराज दिसत नाहीत. ते न दिसता बुद्धीला अन्य काहीतरी अर्थात सर्प दिसतो. हा सर्प भ्रम आहे. या भ्रमरूप सिद्धतेला अर्थात साप दिसत आहे. सापच आहे या भ्रमालाच देवी सिद्धी असे म्हणतात. हा भ्रम आपल्या अंतःकरणात साठविला आहे. हा भ्रम धारण करणारी अंतःकरण वृत्तीच देवी बुद्धी होय. काही कारणाने दोरीवर प्रकाश पडला तर दोरीचे मूळ रूप कळते. तद्वत श्री गुरुकृपारूप ज्ञानप्रकाशात श्री गणेशज्ञान झाले की मूळ अधिष्ठानरूप गणेश तत्वाची शुद्ध जाणीव होते. एकदा दोरी कळली की साप हा भ्रम आणि तो धारण करणारी बुद्धी अर्थात साप आहे हा निश्चय आता ना साप आहे ना सापाची जाणीव वा दोन्ही बाबी दोरीतच लीन झाल्या. दोरीवर साप दिसत भासत होता तोवर सर्पनाशाने दोरीच्या दिसण्याचा विषय होता, म्हणून दोरीचे अधिष्ठान स्वरूप स्वसंवेद्य होते. दोरीचा सापाशी भासमान का होईना संयोग होता. आता दोरी कळली, मग साप नाहीच. त्यामुळे दोरी सापदृष्ट्या अयोग आहे. याच रूपात सिद्धिबुद्धीसह गणराज प्रभू संयोग स्वरूप आहेत. त्यांच्या लीनतेने ते अयोगमय आहेत. या स्वसंवेद्य दशेलाच स्वानंद असेही म्हणतात. तर अयोग स्वानंदनाथ श्री गणेश असतात. आता तू प्रकृत घडलेले शांतिदायक चरित्र श्रवण कर. श्री गणेश दर्शनाने प्रथम आनंदित झालेल्या स्वसंवेद्य स्वानंद ब्रह्माने श्री गणेशाची स्तुती करण्यास आरंभ केला. स सर्व स्वानंद उवाच अंजं पुराणं परमव्यय्यं तं निवृत्तिमात्रं यसमाधिसंस्थम् अयोगरूपं गणनाथमाद्यं नमामि निर्मायिकामप्रमेयम्. न जारजं स्वेदजमण्डजं न नचोद्भिदं स्थावरजङ्गमं न अनादिमध्यान्तममोघरूपं नमामि निर्मायिकमप्रमेयं. न भूस्वरूपं न जलं प्रकाशं न वायुरूपं न खमेव ढुण्डिं न राजसं सत्त्वतमोयुतं न नमामि निर्मायिकमप्रमेयं. न जागृतं स्वप्नगतं न देवं सौषुत्पकं नैव तुरीयसंस्थं न बिन्दुमात्रं न च सोऽहमेव नमामि निर्मायिकमप्रमेयं. न बोधकं नैव विबोधरूपं न मोहयुक्तं न च मोहहीनं न निर्गुणं नो सगुणं तथा तं नमामि निर्मायिकमप्रमेयं. न कर्मरूपं न च ज्ञानरूपं समं चाधीनतमं सदान न स्वात्मङ्गं सर्वविकारहीनं नमामि निर्मायिकमप्रमेयं. असत्स्वरूपं न च सत्स्वरूपं समानरूपं न च नेतिगतं निजात्मरूपं विविधेषु नैव नमामि निर्मायिकमप्रमेयम्. अनन्तरूपं न तथैकरूपं समं न तुर्यं न च पञ्चमं तं
सदा गणेशाकृतिरूपधारं नमामि निर्मायिकमप्रमेयं न चाङ्गतं नैव गतं गणेशमयोगरूपं प्रवदन्ति वेदाः सदा निवृत्तिमयमासासमन्तान् नमामि निर्मायिकमप्रमेयं वचोभिरारात् कथितुं कदाचित् योगभावान् मनसो वशक्यं कदा तमप्राप्य कदामि देवं नमामि निर्मायिकमप्रमेयं न सिद्धियुक्तं न च बुद्धियुक्तं नमायिकं ब्रह्ममयं परेशम् अनन्तापारं गजवक्त्रधारं नमामि निर्मायिकमप्रमेयं त्रिनेत्रधारं गजवक्त्रयुक्तं चतुर्भुजं चैकरन्दं महान्तं महोदरं वाहनहीनं तं नमामि निर्मायिकमप्रमेयं न योगनिष्ठ न विहारयुक्तं निजात्मनानि नगरे न संस्थं निजे समुद्रे न विहाकारं नमामि निर्मायिकमप्रमेयं न भक्तभक्तिप्रियमेव देवं तथापि योगेन निवृत्तिदं तम् पाशहारं नमामि निर्मायिकमप्रमेयम् अहं विकारेण विमोहितोतो भ्रमन् गणेशाधिपते महात्मन् जगत्सु नानाविध ब्रह्मसु प्रभो नमामि निर्मायिकमप्रमेयं समाधिरूपोऽहम चिन्त्यभावः सर्वात्मकः सर्वविवर्जितोऽहं भ्रमामि मां रक्ष निवृत्तिदातर्नमामि निर्मायिकमप्रमेयं सुशुद्धिबुद्धिप्रदमोहयुक्तो विमज्य नानाविधमात्मरूपं चतुः पदार्थेषु चरामि भ्रान्त्या नमामि निर्मायिकमप्रमेयं सुखेलयुक्तो मयो सुखेन तरेण योगेन तदात्मना वै न शान्तिजं सौख्यमणु यविन्दं नमामि निर्मायिकमप्रमेयम् अनन्तभावेन विमोहितं मां रक्षस्व ते पादप्रियं गणेश निवृत्तिकां देहि पदार्थभूतां नमामि निर्मायिकमप्रमेयम्. श्री मुद्गलाचार्य म्हणतात, अशा रीतीने श्री गणेशस्तवन करून स्वानंदाने त्यांना मदत केली. भक्तीने आनंदित झालेले गणनाथ त्यास म्हणाले. श्री गणेश म्हणतात, हे महाभाग, वर माग, सगळ्या इच्छित बाबी मी प्रदान करीन. तू निसंशयरित्या माया आणि मायिकाच्या भेदाने दुःखी आहेस. तू केलेले हे स्तोत्र सर्वस्व प्रदायक ठरेल. याच्या पाठाने मानवाला मायासंभव दुःख उरणार नाही. श्रवणाने निजस्वरूपाचे ज्ञान देणाऱ्या या स्तोत्राचे द्वारा असाध्य बाबी प्राप्त होती. अशा रीतीचे श्री गणराजांचे स्वस्वरूप दाखवणारे हे वचन ऐकून प्रथम प्रणाम करून हात जोडून ती सर्व ब्रह्मे म्हणू लागली. स्वानंदासह सर्व ब्रह्मे म्हणतात, हे विघ्नेश्वरा, आपण प्रसन्न असाल तर निवृत्तीज सुख द्यावी, अन्य वर नको. ही माया निवारण करा. तथास्तु असे म्हणून श्री गणराज प्रभू अंतर्धान पावले. त्या प्रत्यक्ष दर्शनाचा आनंद गमावलेली स्वानंद खिन्न होऊन तेथेच राहिली. श्री गणेश स्मरण करीत असताना तेथे आश्चर्य घडले. चतुर्विध ब्रह्मे प्रमुख असलेले हे संपूर्ण विश्व स्वानंदात विलीन झाले. त्यानंतर जो निजानंद स्वानंद स्वतःही वेगळ्या स्वरूपापासून नष्ट झाला, मायाहीन स्वरूपात आनंदाने श्री गणेश रूपात योगस्थ झाला, मिसळून गेला. संयोग माया रहित असल्याने त्यास काहीही दिसले नाही. सर्व भास विलय पावले. स्वतःच
दुसऱ्यास कशासही न पाहता, अर्थात काहीही न दिसता त्याच्यासाठी केवळ मुख्य अयोग गणनाथांशिवाय अन्य काहीही अस्तित्वात नव्हते. सर्व प्रकारच्या बंधांनी रहित होऊन स्वस्वरूपरूप असलेल्या त्या स्वानंदाचे हे सर्व अयोगरूप चरित्र तुला सांगितले आहे. हे दक्षा, अयोगात मी तू नसते, शाश्वत ब्रह्मच असते. स्वसंवेद्य श्री गणेशही नसतात. त्याने निवृत्ती प्राप्त होते. जो कोणी हे अयोगाचे चरित्र श्रवण वा पठण करेल, तो सकल भोगांना भोगून अंती निवृत्तीस प्राप्त होईल. जय गजानन.